जळगावमध्ये शिक्षण संस्थेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालाय। बेकायदेशीर शिक्षकांची भरती झाली आहे। विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या आहे। शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी लाटल्याचा आरोप आहे। अनुदानित शाळा दाखवून संस्था चालकांकडून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी हे आरोप केले। खोटी पटसंख्या आणि खोटी संजमायता दाखवून त्या ठिकाणी फरक काढण्यात आलेला आहे। एकाच त्या महात्मा फुलेच्या शाळेच्या नावावर टाकरखेडच्या नावावर 7,70,00,000 रुपये काढण्यात आलेले आणि त्या संस्था सगळ्या कार्यक्रम जुन्या संस्था वाल्याकडून ही शाळा हस्तांतरण करून जो शरद दयाराम शिंदे यांनी ते सगळा उपक्रम केलेला आहे। चौकशी केली असता ते ऑलरेडी 100% अनुदानित झालेले आहेत। इतर शाळा पण त्यांच्या नावात दिसत आहेत। मग आम्ही ती व्यवस्थापन आंबलं आहे आणि त्यांची नियुक्ती आपण केली नाही तरी सुद्धा आपल्या शाळेवर इतर 7 कर्मचारी अनुदानित तत्वावर पगार येतात। ती जबाबदारी आर्थिक जबाबदारी शासनाचा पैसे ते कर्मचारी घेतात, ती जबाबदारी आपल्याला येऊ नये म्हणून मी उपसंचालकाकडे 20 तारखेला 20/5 अशी तक्रार दिलेली आहे। जे विनाअनुदानित शाळा आहेत अशा 2-3 शाळांमध्ये सुद्धा शासनाकडे ती बोगस भरती दाखवून त्याचं सुद्धा अनुदान मिळाल्याची तक्रारीमध्ये प्रामुख्याने मला ते निदर्शनास आलं। पुढच्या आठवड्यामध्ये मी प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांकडे जाणार आणि याची चौकशी लावण्यासाठी त्यांना आग्रह करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।